राहुरी तालुक्यातील मोमीन आखाडा येथील दगडू गंगाराम कोहकडे यांच्यावर आज पहाटे 5:45 वाजता भावकीतल्याच व्यक्तीने जुन्या वादात गोळीबार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार दगडू कोहकडे वय वर्ष 73 हे नेहमीप्रमाणे पहाटे बाळेश्वर डोंगर परिसरात फिरण्यासाठी गेले होते। दरम्यान समोरून विना नंबर दुचाकीवर प्रवीण कोहकडे हा आला आणि तू माझ्यावर खूप गुन्हे दाखल केले आहेत असं म्हणत कोहकडे यांच्याशी वाद घालू लागला। वाद चिघळताच त्या व्यक्तीने अचानक कोहकडे यांच्या उजव्या छातीवर गोळी झाडली आणि घटनास्थळावरून पसार झाला। गोळीबाराची माहिती मिळताच नातेवाईकांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून कोहकडे यांना बाळू वराडे यांच्या शिवाज्ञ रुग्णवाहिकेतून अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात दाखल केलं। त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं रुग्णालय सूत्रांनी सांगितलं। घटनेची माहिती मिळताच पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे, श्रीरामपूर उपविभागीय अधिकारी जयदत्त भवर आणि राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि आरोपीचा शोध सुरू केला। या प्रकरणी अद्याप राहुरी पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल झालेला नसल्याची माहिती मिळते। पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला असून आरोपीचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली आहेत। घटनेमुळे परिसरात भीतीचं आणि चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे। दीपक साळवेसह योगेश पवार, न्यूज 14 राहुरी।